भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 7 सप्टेंबर 2024 शनिवार। ब्रड देवता पुरुषाने देवदूताचा आधार घेतला, त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवले। स्तोत्र 78 अध्याय 25 वचन। परमेश्वराने देवदूतांची भाकर दिली आणि इस्रायल लोकांना ते दिले। त्याने देवदूतांना आणि इस्रायली लोकांसाठी एक सामान्य जेवण म्हणून केले। मग काय ते मन्नासारखे होते का? जर आपण मन्ना खाऊ इच्छितो तर आपण कोणत्या प्रकारचे लोक असावे? प्रथम, देवदूतांची उपस्थिती आहे। पवित्र शास्त्र म्हणते, स्वर्गात त्यांचे देवदूतांनी स्वर्गात असलेल्या माझ्या पित्याचे चेहरे पाहतात। मत्ती 18 अध्याय 10 वचन। जर देवाची उपस्थिती आपल्यासाठी भाकरी बनली तर आपण त्यांची उपस्थितीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे। राजा दावीद म्हणतो, मी प्रभूला नेहमी माझ्या समोर ठेवले आहे। स्तोत्र 16 अध्याय 8 वचन। आनंदाने आनंद झाला आणि देवाची उपस्थितीत परिपूर्ण आनंद मिळते। जुन्या करारातील हानोक आणि नोगा सारख्या संतांचे जीवन वाचा। काय आहे मोठेपणामुळे त्यांचे जीवन? त्याने कधीही देवाची उपस्थितीबद्दल जागरूक होते आणि नेहमी देवाबरोबर चालले, म्हणून आपण देखील पाहिजे देवाची उपस्थिती। त्यानंतर आपल्या आत्मिक जीवनासाठी त्यांची उपस्थिती एक विलक्षण मन्ना असेल। दुसरा, जेव्हा आपण देवदूतांबद्दल वाचतो तेव्हा आम्हाला माहीत आहे की ते पवित्र आहेत। मार्क 8 अध्याय 38 या आयत पवित्र त्याने मन्ना होते। जर आपण या देवदूतांची भाकरी खाल्ली तर ते आवश्यक आहे। आपण पवित्र असले पाहिजे। कोरिन्थीय मंडळीला लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौल लिहितात, पण आता मी तुम्हाला एक भाऊ नावाचा कोणालाही ठेवू नये, जो लैंगिक अनैतिक आहे किंवा लोभकारक किंवा एक निंदक किंवा मद्यपान करणारा किंवा एक असा व्यक्ती बरोबर खाणे देखील नाही। 1 कोरिन्थियर 5 अध्याय 11 वचन। देवाने त्यांचे पवित्रतेचे रक्षण केले पाहिजे आणि स्वतःला अशुद्धता आणि सर्व दुष्टपणापासून वेगळे केले पाहिजे। पवित्र देवदूत स्तुती आणि गाणे त्याचप्रमाणे आपण त्यांच्या पवित्र उपस्थितीबद्दल जागरूक करून देवाची स्तुती केली पाहिजे। तिसरी, देवदूत आत्मनिर्भर होते आणि त्यांची सेवा त्यांचे अन्न होते। जर आपण स्वर्गीय मन्ना वर खायला द्यावे तर आपण प्रभूची सेवा केली पाहिजे। आम्ही आगीत त्यात मुलगा म्हणून त्यांच्या वडिलांप्रमाणेच सेवा करून घेण्याची गरज आहे। देवाची मुले किती मोठा आशीर्वाद की परमेश्वराने आपल्याला देवदूतांची मन्ना दिली आहे। आपण असा महान विशेषता कार्यासाठी योग्य जीवन जगतो की नाही हे आपण स्वतःचे परीक्षण करणे आवश्यक आहे। पुढील ध्यानासाठी वचन। मी स्वर्गदूतून खाली उतरलेली जीवित भाकर आहे। जॉन 4 अध्याय 51 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी नीतिसूत्र 1 आणि 2 अध्याय, संध्याकाळी 1 कोरिन्थियर 16 अध्याय। धन्यवाद।